हॅलो, वेलकम, नमस्कार. व्हिडिओ बघून आपल्याला समजलंच असेल, आज आपण बनवणार आहोत नागपूरमध्ये प्रसिद्ध असलेले झणझणीत असे तर्री पोहे. चला तर मग आज बघूया नागपुरी स्पेशल तर्री पोहे. तर सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी भिजवलेले हरभरे या ठिकाणी घ्यायचे आहेत. त्या हरभऱ्याला आपण 2 ते 3 शिट्टी येईपर्यंत कुकरमध्ये वाफवून घेणार आहोत. त्यानंतर आपण पोह्यांसाठी लागणारा कांदा आणि मिरची या ठिकाणी कट करून घ्यायची आहे. सो ही पूर्वतयारी आपण या ठिकाणी करून घेतो आहे. दुसऱ्या साईडला आपण कुकरमध्ये चणे हरभरे आपण या ठिकाणी वाफायला ठेवलेले आहे, शिजवायला ठेवलेले आहेत. आणि या ठिकाणी आपण मिरची आणि कांदा या ठिकाणी कट करून घेतो आहे. त्यानंतर आपल्याला एका बाउलमध्ये पोहे घ्यायचे. पोहे 2 वेळेस स्वच्छ पाण्याने आपण धुवून घेणार आहोत आणि छान मोकळे असे पोहे, मऊसूत पोहे आपण या ठिकाणी भिजवून घेणार आहोत. महाराष्ट्रामध्ये पोहे ही डिश रोज मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते आणि भरपूर जणांची फेवरेट असते. सो सर्वप्रथम आपण पोह्यांसाठी जो लागणारा तर्री किंवा रस्सा जो असतो तो आपण या ठिकाणी बनवून घेणार आहोत. यामध्ये आपण मुबलक अशा प्रमाणामध्ये तेल घेतलेलं आहे. त्यानंतर त्याला मोहरीचा तडका आपण या ठिकाणी घालणार आहोत आणि या ठिकाणी मी एक प्रीमिक्स वाटण बनवून ठेवलेलं आहे, ज्यामध्ये साधी सिंपल फक्त कांदे, लसूण, आलं आणि अख्खे धने, बस एवढं जिन्नस घेऊन आपण त्याची मी पेस्ट बनवून घेतलेली आहे. सो ती पेस्ट मी या ठिकाणी तयार करून घेतलेली आहे. त्या अगोदर आपण यामध्ये टाकणार आहोत काही तेजपान आणि जी काही पेस्ट बनवून घेतलेली, यामध्ये आपण टोमॅटो घातलेला नाही. फक्त कांदा, लसूण, आलं आणि अख्खे धने हे आपण मिक्सरमधून फाईन पेस्ट करून घेतलेली आहे. आणि हे वाटण छान लालसर होईपर्यंत मध्यम आचेवरती आपल्याला परतून घ्यायचं आहे. सो नागपूरमध्ये रोज हजारो किलो पोह्यांची विक्री या ठिकाणी होत असते आणि खूप जणांचं दैनंदिन रुटीन हे पोहे खाऊनच चालू होतं. ऑफिस स्टाफ असेल, कॉलेज गोईंग स्टुडंट्स असतील, बऱ्याच जणांचं म्हणजे नाश्त्याचं हे पॉईंट असतं, ठिकाण असतं. त्या ठिकाणी हे पोह्यांचा नाश्ता करूनच त्यांची दिवसाची सुरुवात केली जाते. जसं मुंबईमध्ये वडापाव हा खूप प्रसिद्ध आहे, त्याचप्रमाणे पुण्यामध्ये देखील रस्सा पोहा किंवा तर्री पोहा हा खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे. तर असंख्य प्रकारचे नावाजलेले ठिकाणं नागपूरमध्ये आपल्याला बघायला मिळतील. सो आपलं वाटण बऱ्यापैकी परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत लाल मिरची पावडर, गरम मसाला, धने पावडर, हे बेसिक मसाले आपण या ठिकाणी टाकून घेणार आहोत. सो आता रश्श्याची टेस्ट ही तुमच्या गरम मसाल्यावरती, मिरची पावडरवरती, त्या प्रोडक्टच्या क्वालिटीवरती देखील डिपेंड असते. सो आपण चांगले आणि फ्रेश मसाले आपण या ठिकाणी वापरायचे असतात. फार दिवस बंद किंवा पॅक असलेले मसाले वापरायचे नाही. ते चवीलाही आणि क्वालिटीलाही इतके चव देत नाही किंवा ते इतकी गुणवत्ता त्यामधली नसते. सो हे सगळे जिन्नस परतून झाल्यानंतर थोडी हळद पावडर आपण या ठिकाणी ॲड केलेली आहे आणि गरम पाणी टाकून आपण हे मिश्रण परत वाटून घेणार आहोत. सो यामध्ये मी थोडं गरम पाणी टाकलेलं आहे. या वाटणामध्ये आपल्याला गरम पाणीच टाकायचं आहे. छान असा खमंग या ठिकाणी सुटलेला आहे. आपली एक बेसिक फोडणी आपण या ठिकाणी रश्श्याला दिलेली आहे. साधी सिंपल रेसिपी आहे, विशेष काहीच नाही याच्यामध्ये. दुसरीकडे आपले कुकरमध्ये जे काही शिजलेले हरभरे होते ते आपण पाण्यासहित रश्श्यामध्ये घालून घेतलेले आहेत. सो आपल्याला एक उकळी येईपर्यंत आपल्याला आता रस्सा उकडून घ्यायचा आहे. त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ देखील ॲड केलेलं आहे. आणि छान एक उकळी येईपर्यंत आपल्याला मीडियम फ्लेमवरती उकडून घ्यायचा आहे रस्सा. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पोहे मिळत असतात. आपल्या नागपूरचे तर्री पोहा फेमस आहेत, इंदुरी पोहे फेमस आहेत, दडपे पोहे म्हणून फेमस आहेत, दही पोहे देखील फेमस आहेत. सो आपण
पुढे देखील वेगवेगळ्या प्रकारचे पोह्यांची रेसिपी नक्कीच ट्राय करून बघूया. सो रश्शाला एक उकळी, छान उकळी आल्यानंतर आपण यामध्ये फ्रेश हिरवीगार अशी कोथिंबीर ॲड केलेली आहे. एकदम साधा सिंपल असा आपला रस्सा या ठिकाणी बनवलेला आहे. आणि नागपुरी पोह्यांची तर्रीची मेन वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये टोमॅटो कट करून टाकला जातो. तर बऱ्याच जणांना असा प्रश्न पडू शकतो की इतक्या मोठ्या जाड प्रमाणात टोमॅटो का टाकला जातो यामध्ये. सो त्या ठिकाणी अशा पद्धतीनेच पोहे खाल्ले जातात. आणि ॲक्च्युली जेव्हा तुम्ही करून बघाल, हे टमाटर टाकल्यानंतर एक उकळी येऊ द्यायची आपल्याला त्या रस्स्याला. सो तो टोमॅटोचा फ्लेवर, थोडा मौसूद झालेला टोमॅटोचा फ्लेवर आणि तो रस्सा, खरंच खूप छान कॉम्बिनेशन आपल्याला यामध्ये बघायला मिळतं. तर या ठिकाणी आपला रस्सा हा पूर्णपणे तयार झालेला आहे. झाकण न ठेवता एक उकळी घेऊन आपण यामध्ये टोमॅटो घालून शिजवून घेतलेले आहेत. फार मऊसूद शिजवायचे नाही, थोडे मऊ आणि कच्चे या प्रमाणात आपल्याला पोहे रस्सा त्या ठिकाणी शिजवून घेतलेला आहे. तर आपले जे काही भिजवलेले पोहे होते त्यामध्ये आपण आपल्या बेसिक गोष्टी हळद, मीठ आणि थोडी साखर या ठिकाणी घालणार आहोत. साखर, बऱ्याच जणांना पोह्यांमध्ये साखर घातलेली आवडत नाही, परंतु तुम्ही माझं ऐकाल तर थोडी चिमूटभर साखर नक्कीच घाला पोह्यांमध्ये, एक वेगळा फ्लेवर या ठिकाणी येतो. आणि हळद मी या ठिकाणी वरून घातलेली आहे. बरेच जण हे फोडणी देताना तेलामध्ये हळद घालतात, तर ही देखील टिप्स तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा. जर भिजवलेल्या पोह्यांमध्ये तुम्ही हळद घातली तर त्याची चव देखील खूप वेगळी लागते. सो आपण इथं पोह्यांचं प्रिपरेशन करूया. त्या ठिकाणी आपण घेणार आहोत तेल. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस असलेली ही पोहे घराघरात वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या चवीने बनवले जातात. तो हे माझ्या पद्धतीने मी पोहे बनवतो आहे. ॲक्च्युली मी खूप वेगवेगळ्या पद्धतीने पोहे बनवतो आणि मला पोहे हे फार 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 आवडतात. मी रोज देखील पोहे खाऊ शकतो, इतके मला पोहे आवडतात. तर तेल गरम झाल्यावर आपण यामध्ये एक मोहरीचा तडका दिला आणि यामध्ये जिरं आणि शेंगदाणे आपण घातलेले आहेत. पोह्यांचं एकच बेसिक आहे की त्याला फोडणी प्रॉपर झाली पाहिजे, मोहरी चांगली तडतडली पाहिजे आणि जिऱ्याची फोडणी देखील त्याला छान झाली पाहिजे. ते करपले नाही पाहिजे किंवा फार कच्चे देखील नाही राहिले पाहिजे. तुमची फोडणी छान झाली, तुमचे पोहे 100% छान होणारच आहेत या ठिकाणी. सो मोहरी, जिरे, शेंगदाणे आणि कढीपत्ता हे सगळे जिन्नस आपण या ठिकाणी घालून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण चांगल्या प्रमाणामध्ये कांदा या ठिकाणी घालायचा आहे. आता कांद्याला देखील फुल फ्लेमवरती आपल्याला ठिकाणी परतून घ्यायचं आहे. कांदा टाकल्यानंतर गॅसचा फ्लेम आपल्याला फुल करायचा आहे आणि फुल फ्लेमवरती 2 ते 3 मिनटं आपल्याला कांदा छान परतून घ्यायचा आहे. झाकण ठेवायचं नाही, आपल्याला कांदा या ठिकाणी शिजवायचा नाही आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बटाटा टाकू शकतात. बटाटा टाकणं ऑप्शनल आहे, परंतु हा आलू पोहा किंवा बटाटा पोहा म्हणतात, तो देखील पोह्यांमध्ये खूप छान लागतो. तर या ठिकाणी मी एक उकडलेला बटाटा टाकलेला आहे पोह्यांमध्ये. छान हे मिश्रण 2 ते 3 मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि यानंतर आपण भिजवलेले पोहे, ज्यामध्ये हळद, साखर आणि मीठ ऑलरेडी मिक्स होतं, या सगळ्या गोष्टी आपण परतून घ्यायच्या आहेत. मी बनवून याच्यामध्ये थोडी साखर टाकलेली आहे, चिमूटभर. असे मोकळे आणि छान मौसूद पोहे हे तुम्हाला भिजवता आले पाहिजे. या काही छोट्या छोट्या बेसिक टिप्स आहेत. पोहे छान भिजवणे, त्यानंतर एक छान असा तडका लागणे पोह्यांना, हीच एक पोह्यांची बेसिक टिप्स आहे. तुमचे पोहे हे अप्रतिम बनतात. आता मीडियम आचेवरती आपल्याला पोहे छान परतून घ्यायचे आहेत. आणि छान असे परतून झाल्यावर मऊसूद, वाफाळलेले, गरमागरम टेस्टी पोहे या ठिकाणी आपले तयार झालेले आहेत. तुम्ही बघूनच अंदाज लावू शकतात, पोहे एकदम झकास झालेले या ठिकाणी. सो आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया. आपण डिशमध्ये गरमागरम पोहे सर्व करतोय. त्यानंतर आपण याच्यावरती जी काही नागपुरी स्पेशल तर्री बनवलेली आहे ती आपण चण्यासोबत या ठिकाणी सर्व करतोय. सो यामध्ये हरभरे, थोडा रस्सा, टोमॅटो आणि नागपुरी पोह्याची शान असलेला, त्याचा आत्मा असलेला ही तर्री आपण या ठिकाणी घातलेली आहे. सो अतिशय टेम्पटिंग आणि जबरदस्त नाश्ता असतो.
तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. त्यावरती आपण बारीक पिवळी शेव आणि बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घालून घेतलेली आहे. लिंबू पिळून हे पोहे आपण सर्व करणार आहोत. सो अतिशय टेस्टी आणि मस्त पोहे झाले होते. सो तुम्ही देखील घरी नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. आपल्या घरच्यांसोबत ही रेसिपी शेअर करा. थँक्यू सो मच.